ई कचरा किंवा इलेक्ट्रॉनिक कचरा, वेगवान तांत्रिक प्रगती, लो प्रॉडक्ट लाईफ आणि न्यू करणांसाठी ग्राहकांची मागणी यामुळे जगभरातील सर्वात वेगाने वाढणारा कचरा आहे. लोक जुने इलेक्ट्रॉनिक्स जसे की स्मार्टफोन, कम्प्युटर आणि टेलिव्हिजन वारंवार टाकून देतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ई कचरा जमा होतो. कारणांमध्ये वाढते शहरीकरण, पुनर्वापराचा पायाभूत सुविधांचा अभाव आणि मर्यादित आयुर्मानाचा असलेला उत्पादनांची रचना करणाऱ्या उत्पादकांची नियोजित अप्रचलितता यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त ग्राहकवाद आणि दैनंदिन जीवनातील इलेक्ट्रॉनिक्सचा वाढता वापर ई कचऱ्याचा वाढीस महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. ई कचऱ्याचे परिणाम दूरगामी असतात. त्याचे शिसे, पारा आणि कॅडमियम यासारखे घातक पदार्थ असतात, जे माती आणि पाण्यात मिसळू शकतात. त्यामुळे एन्व्हायरमेंटचे नुकसान होते. जेव्हा अयोग्यरित्या हाताळले जाते किंवा पुनर्वापर केले जाते, तेव्हा या विषांमुळे श्वसन समस्या, न्यूरोलॉजिकल विकार आणि कर्करोगासह गंभीर आरोग्य धोके निर्माण होतात. शिवाय ई कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावल्याने सोने, चांदी आणि तांबे यांसारख्या मौल्यवान कच्च्या मालाच्या प्रोसेसमध्ये अडचण निर्माण होते, जो अन्यथा पुनर्प्राप्त केला जाऊ शकतो आणि पुन्हा वापरला जाऊ शकतो. ई कचऱ्याला संबोधित करण्यासाठी पुनर्वापर, शाश्वत डिझाईन आणि जबाबदार वापराद्वारे जागतिक कृती आवश्यक आहे.